श्रीकृष्ण आता अर्जुनाला एक नवीन मार्ग दाखवतात. हा आहे कर्मयोगाचा प्रारंभ. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. हे पार्थ, आत्तापर्यंत मी तुला सांख्याच्या दृष्टिकोनातून ज्ञान सांगितलं. आता तू योग ऐक, ज्यामध्ये बुद्धी स्थिर केल्यानं कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. श्रीकृष्ण सांगतात, विचार करून मिळणारं ज्ञान एक बाजू आहे, पण योग म्हणजे कर्म करताना बुद्धी स्थिर ठेवणं हा मुक्तीचा खरा मार्ग आहे. नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या योगात कधीही अपयश नाही आणि यामध्ये किंचितही कमीपणा नाही. अगदी थोडं साधलं तरी ते मनुष्याला मोठ्या भीतीपासून वाचवतं. श्रीकृष्ण आता अर्जुनाला दिलासा देतात. या मार्गात कधीही नुकसान नाही आणि थोडंही साधलं तरी जीवन बदलून जातं. हा आहे कर्मयोगाचा पहिला धडा. पुढच्या भागात श्रीकृष्ण सांगतात, एकाग्र बुद्धी आणि अनेक इच्छांनी भरलेली बुद्धी यातला फरक. फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स. जय श्रीकृष्ण.